चलो बाय गाईज. बाय बाय बाय. यस थँक्यू. काय नजारे आहेत इकडचे बैरागडचे. हा आमचा खिडकीतून व्ह्यू होता. Pahadi for 10 days. आणि आम्ही आलो आता खाली. खाली म्हणजे पठाणकोटकडे आणि बॉर्डर क्रॉस करतोय. Chicken malai tikka, chicken kali mirch tikka, fish mirch tikka. नाव आय एम क्रॉसिंग खन्ना सिटी. आणि हा अंबालाचा धनुष्यबाण आलेला आहे. इथून आतल्या बाजूला जायचं आहे. बाईक आता पूर्ण रेडी आहे आणि निघतोय आता बैरागड मधून. सो गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ होणार आहे बैरागड टू लुधियाना. लुधियाना आम्ही टार्गेट केले. खूप लांबचा प्रवास आहे, 8 तासाचा प्रवास आहे. पण आम्हाला ब्रेक वगैरे घेऊन 10-11 तास लागतील असं वाटतंय. बाईक फुल लोडेड आहे आणि हे आमचे ग्रुपचे मेंबर आहेत. आज आम्ही निघतोय लवकर. त्या लोकांचं डेस्टिनेशन वेगळे. ते लोक डलहौसीला जाणार, आम्ही पुढे चाललोय कारण आम्हाला जायचंय दिल्लीला. 100%. येस चलो. चलो जेवा फटाफट चलो चलो. चलो बाय गाईज. बाय बाय बाय. यस थँक्यू. That's very difficult in Bangalore to learn Marathi. Okay, you can learn Kannada. Yeah, I think I probably in our community there are so many dialects that they use actually that I can figure which is which. Now at least okay, chalo Hindi, chala Marathi. But You have a good grasping power. That's go say Nitsa. येस येस. Bye. Bye bye. Bye, Paresh. Bye. बाय बाय एव्हरीबडी. बाय बाय बाय. चलो सी या. Bye. See you. गणपती बाप्पा. आणि आजची राईड अशी सुरू होते बैरागड मधून टुवर्ड्स लुधियाना. काय नजारे आहेत इकडचे बैरागडचे. हा आमचा खिडकीतून व्ह्यू होता पण खूप घाई होती आणि मला शूट नाही करता मिळालं कारण आजचा पल्ला खूप लांब होणार आहे. लुधियाना जवळ नाही आहे. चंबा 95. आणि आजचा रोड हा असा टारमॅक असावा अशी माझी इच्छा आहे आणि असेलच. मध्ये मध्ये थोडेफार छोटे पॅचेस असतील ऑफ रोडचे तर ते मॅनेज होतील. आय एम गोइंग टू मिस दिस प्लेस यार. ज्या गोष्टीची गरज नव्हती तीच गोष्ट आहे. हे पक्षी बघ. हां तिथून पाणी पण वाहत आहे. 2 वर्षापूर्वी इथून लँडस्लाईड झालेली. केवढी मोठी लँडस्लाईड आहे. हा दगडच केवढा मोठा आहे. किती नुकसान झालं असेल. हे आमच्या हॉटेलमधून दिसत होतं आणि आमचं हॉटेल आहे त्या तिथे. अरे यार पेट्रोल नाही याच्याकडे, फक्त डिझेल आहे. अजून रिझर्वला नाही लागली आहे पण 2च दांड्या आहेत तरी अजून 100 किलोमीटर जाईल. रिझर्वला नाही चालवायची गाडी. फ्युल पंप उडायचे चान्सेस असतात. हे बघा असे लॉग्स बनवतात. झाडं पडतात किंवा कापत पण असतील. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ते कसे एका माउंटनवरून दुसऱ्या माउंटनवर ट्रान्सपोर्ट करतात झिप लाईनने. कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन तो आधी बघा, मग तुम्हाला स्टोरी लाईन कळेल पूर्ण. पेट्रोल पंप मिळाला बाबा. ॲक्च्युली आम्ही रस्ता चुकलो आणि आम्हाला पेट्रोल पंप मिळाला आहे.
जो होता है अच्छे के लिए ही होता है. आम्ही ह्या रस्त्याने आलो आणि हा टर्न घ्यायचा होता तर आम्ही हा टर्न घेतला चुकून. इथून लेफ्ट घेतलेला, ॲक्च्युली हा पुढचा लेफ्ट होता. ही बघा कुठे बसली आहे. पहाड़ी फॉर 10 days. आम्ही हॉटेलमधून ब्रेकफास्ट घेऊन आलेलो. ब्रेकफास्ट म्हणजे काय काय? ब्रेड बटर आणि ब्रेड जाम. कारण लवकर निघायचं होतं तर तिकडे ब्रेकफास्टचा टाईम 8च्या नंतर सुरू होतो. तर त्यांनी आम्हाला पॅक करून दिलेलं. आता ह्या लोकेशनला येऊन आता वाजले आहेत, आम्ही 7:30ला निघालेलो. आता वाजलेत 9. 1.5 तास प्रवास करून पुढे आलो आहे. जवळजवळ 40-45 किलोमीटर आलो आहे पुढे. आणि ह्या लोकेशनला येऊन नाश्ता करतो आहे. हे बघा काय भारी वाटतंय सगळं. बाईक इथे उभी आहे. निघालो नाश्ता करून तरी 20 मिनटं गेली. कुठे हॉटेलला थांबलो असतो तर त्याच्यापेक्षा गेली असती. ते पण तेवढंच खरं. चंबा 50 किलोमीटर राहिले, म्हणजे आम्ही 50 किलोमीटर आलो. 1.5 तासात. व्हेरी गुड. इथून घ्यायचा आहे लेफ्ट. चंबा 27. चंबा मग डलहौसी हा तो रस्ता आहे. तिथून आम्ही उतरणार खाली पठाणकोटकडे. अँड अनदर स्मॉल ब्रेक. छोटासा ब्रेक घेतलाय. झोप येत होती खूप. कोल्ड्रिंक पितोय. ती लिमका पिते, मी मिरिंडा पितोय. जस्ट नाव वी हॅव क्रॉस्ड चंबा. आणि इथून डलहौसी 27 किलोमीटर आहे. आणि पठाणकोट 115 किलोमीटर आहे. एस्टिमेटेड म्हणजे आता अजून 6 तास गुगल मॅप दाखवत आहे. आणि अरायवल टाईम 4:17. पण आमचा ब्रेक होईल अजून जेवणासाठी. तर बघूया किती वेळ लागतोय. G6 पठाणकोट 74, धर्मशाळा 134. शिमला किती होतं? 364 शिमला. त्याबद्दल आपल्याला जायचंच नाही आहे. आपण पठाणकोट उतरणार इथून 75. सगळे बिझी आहेत. आणि आम्ही आलो आता खाली म्हणजे पठाणकोटकडे. आणि बॉर्डर क्रॉस करतोय. नाव एंटरिंग इन पंजाब. टाइम पण खूप झालाय. 1:30 वाजलेत. इथेच कुठेतरी चांगलंच हॉटेल बघून जेवायचा प्लॅन आहे आता. आता पूर्ण डोंगर एरिया संपलाय. माउंटन संपले. घाट रस्ता संपलाय. आता सरळ हायवे. मी थांबलो इथे हॉटेलमध्ये. बाबाज म्हणून नाव आहे. असं लांबलंचक आहे पण असं छोटं आहे. खूप गरमी आहे. काल थंडीमध्ये कुडकुडत होतो आणि आज गरमीने हालत होते. काय ऑर्डर करतेस? चिकन आणि रोटी, नाही तर नान. स्टार्टर
Chicken malai tikka, chicken kali mirch tikka, fish mirch tikka. पठाणकोट 38 डिग्री. काल आम्ही कुठे सिंगल डिजिटमध्ये होतो आणि आज नुसतं तापतंय आणि ते सहन नाही होत आहे, एवढी गरमी आहे. आतमध्ये बसलेलो हॉटेलमध्ये केवढं बरं वाटत होतं, तर बाहेर आल्यावर असं वाटतं परत हॉटेलमध्ये जाऊन बसावं. पण निघायला तर पाहिजे. चला निघूया, सहन करूया गरमी. तर निघालो आहे पठाणकोटवरून आणि डेस्टिनेशन टाकलं आहे लुधियाना, पण लुधियाना 6:15 दाखवतं आहे. तर बघूया, त्याच्या आधी जर पोचलो तर मी कदाचित अंबाला पण ट्राय करून, कारण मला उद्याच्या दिवसावर स्ट्रेच नाही द्यायचा आहे, कारण मला रात्री फ्लाईट पकडायची आहे उद्या. बाकी सगळं ऑल ओके, मी ओके, निकिता ओके, बाईक ओके आणि राईड पण एकदम ओके. 232 किलोमीटर झालेले सकाळी फुल केलं तेव्हा, आणि आता 7.15 लिटरच गेलं आहे, म्हणजे 32चं ॲव्हरेज आलं आहे. कसं काय का माहीत नाही. आता उद्या एकदा पेट्रोल भरावं लागेल, पण थोडंच भरावं लागेल, जास्त नाही. 6:03 होती ETA, आता झालंय 6:08. जलंधर 57. रेल्वे स्टेशन गेलं काला बकरा नावाचं, आणि मी आता पठाणकोट आणि जलंधरच्या हायवेवर आहे. जलंधर मला वाटतं इथून अजून 40 आणि 35 किलोमीटर आहे. हे डिस्टन्स जास्त आहे. जलंधर ते लुधियाना डिस्टन्स कमी आहे, आणि लुधियाना ते अंबाला पण कमी आहे. बघूया, परिस्थिती थोडी खराब आहे, झोप येते आहे खूप, कारण आम्ही मागच्या फ्रायडेपासून आज शनिवार 9 दिवस झाले कंटिन्यू, म्हणजे रोज राईड करतोय रोज. आता इथून घ्यायचं आहे आपल्याला लेफ्ट, लुधियाना लेफ्ट, राईटला अमृतसर आणि देवी तालाब मंदिर सरळ. ते काय माहीत नाही, पण अमृतसर माहिती आहे राईटला आहे, आणि लुधियाना लेफ्ट आहे, तर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. नॉस्टॅल्जिया सारखं होत आहे मला. याच टायमिंगच्या दरम्यान मी इथून पास झालेलो, मला वाटतं याच्यापेक्षा जास्त टाईम असेल तो. लडाखला जाताना त्या रस्त्यावरून राईड घेतलेला मी टुवर्ड्स पठाणकोट. लेट कॅमेरा ऑन झाला, मस्त गोष्ट दाखवली असती तुम्हाला. आपल्याकडे कसे ब्रिज असतात स्काय वॉकवाले, तसे इथे 2 व्हीलर पण जाते त्या ब्रिजवरून, आणि 3 मुली होत्या ट्रिपल सेट त्या ब्रिजवरून चाललेल्या. आता पुढे जर का तो ब्रिज दिसला मला तर दाखवतो तुम्हाला. मी 100ला तरी ट्रेन पुढे पळते. ट्रेनचा स्पीड काय असणार आहे, 110 120. दिल चाहता है सीन करूया. दिल चाहता है गाडी आली पुढे. कल्लेर धाबा. लुधियाना इथून 15 किलोमीटर आहे, आणि घड्याळात वाजले आहेत 5:30. तर मी विचार करतोय लुधियानाला न थांबता अंबालाला जाऊया पुढे, तेवढंच उद्या आराम मिळेल. तर निघालो. एक कॉफी पियालो मी, ब्लॅक कॉफी, आणि निकिता ने एक कोल्ड्रिंक घेतलं आणि एक पाण्याची बॉटल. चांगला ब्रेक घेतला आम्ही अर्धा तासाचा. आता नॉनस्टॉप अंबाला.
बारीक बारीक पाऊस पण सुरू झालाय. आता घड्याळात वाजलेत एक्झॅक्ट 6, म्हणजे 8, 8:15 पर्यंत पोहोचणार. हर हर महादेव. एवढी मोठी मूर्ती आहे. पुन्हा बारीक बारीक पाऊस सुरू झालाय. 66 किलोमीटर्सच बाकी आहेत. पुढे ढग नाही दिसत आहेत, पण हा बारीक बारीक पाऊस भिजवू शकतो. हे बघा कसे ट्रॅक्टर घेऊन चाललेत. सोनालिका. नाव आय एम क्रॉसिंग खन्ना सिटी. माहीत नाही का असं खन्ना नाव दिलं पूर्ण सिटीला. आपल्याकडे कशी गावं असतात आडनावाची, वाडी असते, तशी यांच्याकडे पूर्ण सिटीज आहे. खन्ना, सगळे खन्ना असतील कदाचित. राजेश खन्ना पण ह्या सिटीमधला होता का? अशा गोष्टी होत असतात हायवेला. इग्नोर. तर अंबालाचा बोर्ड होता 58 किलोमीटर्स, पण आपला गुगल मॅप दाखवत आहे 50 किलोमीटर्स. कारण आपण आतमध्ये नाही जाणार आहे. मी ऑलरेडी हॉटेल बुक केलं आहे. ते ह्या हायवेवरच आहे, म्हणजे टुवर्ड्स दिल्लीला जाणारा जो हायवे, आणि ते लेफ्ट साईडलाच आहे. सो हॉटेल चेक केलं मग अशी, जिथे चहा प्यायला थांबलेलो तिथेच, आणि बुक केलं. शॉर्ट ब्रीफ देतो. घड्याळात वाजले आहेत 7:53 मिनिट्स बाकी आहेत, आणि 49 किलोमीटर्स बाकी आहेत. आणि आपला ETA आहे 7:54 ॲज पर गुगल. बघूया आपण बीट करतोय का गुगलला. कारण हा हायवे ना खूप सही आहे. म्हणजे तुम्ही पुणे कोल्हापूर हायवे केला असेल ना, म्हणजे त्याच्या पुढेही तसा हायवे आहे. सरळ सरळ, आणि 3 लेन आहेत मोठ्या, आणि ट्रॅफिक नाही आहे जरा पण. म्हणजे रस्ता जेवढा चांगला आहे, सिग्नल नाही आहेत हायवेला, त्यामुळे ट्रॅफिक नाही होत आहे. या ब्रिजचं काम चालू आहे म्हणून डायव्हर्जन आहे, खालून पाठवत आहेत. आणि आताच कळलं की हा रस्ता चंदीगडला जातो. तर आपल्याला चंदीगडला तर नाही जायचं आहे, आपण सरळ चाललोय. आजच्या दिवसाचा शेवटचा अर्धा तास रायडिंगचा बाकी आहे. मी असं खूप खुश आहे आतमधून की मी अंबालापर्यंत आलो. मेरे बस में होता तर मी दिल्ली गाठली असती आज, भले रात्री 1 का होईना. कारण इथून 4 तास दिल्ली आहे. 1 तास जेवायला गेला असता, 5 तास. 1 वाजेपर्यंत दिल्लीला पोचलो असतो. हॉटेल घेतलं असतं आणि आरामात उठलो असतो एकदम. काय टेन्शनच नव्हतं. पण खूप हेक्टिक होऊन जाणार, कारण आम्ही कंटिन्युअसली मागच्या फ्रायडेपासून आज सॅटर्डे आहे, म्हणजे 9वा दिवस रोज राईड करतोय रोज. आणि खूप थकवा आहे त्या गोष्टीचा. आणि एक आनंद पण आहे की मी सेकंड टफेस्ट पास केला आहे. सेकंड टफेस्ट पास, सच पास. आणि तो 200 किलोमीटर मनालीच्या पुढे केलॉंग, तुम्हाला माहिती असेल. केलॉंगपासून आम्ही सुरुवात केली. केलॉंगपासून ते बैराघाट 200 किलोमीटर, 200 का 210 किलोमीटरच्या आसपास आहे. तेवढे किलोमीटर करायला आम्हाला 13.5 तास लागलेत. विचार करा काय हालत झाली असेल आणि काय प्रकारचा रस्ता असेल तो. म्हणजे तासाला 14 किलोमीटर करत होतो आम्ही फक्त. आणि तो पण सरळ रस्ता नाही आहे, असा नुसतं चढण, आणि त्या बाजूला स्टीप, एकदम स्टीप उतरण होती. आणि आता हायवे सोडलाय, हायवेपासून आतमध्ये आलोय. इथून 2.3 किलोमीटरवर आपलं हॉटेल आहे. तर हे सगळे इथे हॉटेल्सच आहेत लाईनीत.
मलबार गोल्ड अँड डायमंड्स. हा मॉल दिसतोय. हा एक मॉल है. कहाँ पे? क्या हुआ? अभी फंक्शन है हमारे पास. अभी आप फिलहाल वहाँ खरीदो. अरे बहुत सामान है इसमें. सामान हाँ, सामान करके अब अपनी बात कर. कोई ना, आप सामान जो रिसेप्शन कहाँ पे है? यहाँ से फर्स्ट बुकिंग करण्यामध्ये माझ्याकडून एक चूक झाली आहे. तर आता आम्ही चाललोय पुढे. पुढे एक हॉटेल बघितलंय, त्या हॉटेलकडे चाललोय. आणि हा अंबालाचा धनुष्यबाण आलेला आहे. इथून आतल्या बाजूला जायचं आहे. अरे वा, पेट्रोल पंप पण आहे. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप नाही. उद्या सकाळी इथूनच पेट्रोल भरून निघू. जग्गी सिटी सेंटर हेच ते हॉटेल आहे. एक्झॅक्ट धनुष्यबाणच्या समोरच आहे. पार्किंग मिळायला पाहिजे व्यवस्थित. चांगले दिसतंय ना. रिसेप्शनला बघ गाडी ठेवली आहे. हॉटेल रेस्टॉरंट बँकवेट. काय करतो? चेक करतो की मी विचारू. 1 hour later. तर हा आमचा आजचा स्टे आहे. हा बघा, किती दिवसापासून वाट बघत होतो अशा स्टेची, जो आज मिळाला आहे फायनली. आणि वॉशरूम तर बेस्ट आहे, दी बेस्ट. किती दिवसाची आंघोळ बाकी होती ती आज केली असं वाटतंय मला. हा बघा, हा वॉशरूम आहे आणि हा रिसेप्शन एरिया आहे. अरे तू इकडे कुठे? हे बघा, कार आहे की सोफा आहे. क्लार्क्स इन म्हणून हॉटेलचं नाव आहे. इथे स्टे केलंय. खूप मस्त हॉटेल आहे बघा. आणि तुम्हाला सांगायचं तर तो जो धनुष्य बाण आहे तो एक्झॅक्टली इथे आहे, समोरच आहे. मी दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. खूप हॅपनिंग प्लेस आहे इकडे सगळंच. हा बघा, हा तो धनुष्य अंबालाचा. थारचे रिंग्स बघा, का मस्त वाटतं. आणि टायर पण मोठे लावले. i20चे रिम्स बघा. आणि हा व्ह्यू आहे आमच्या खिडकीतून. आणि हा आहे तो धनुष्य. तर मित्रांनो, आजची राईड तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजच्या ब्लॉगमध्ये काय काय तुम्हाला आवडलं ते पण सांगा. आज पण खूप जास्त किलोमीटर झालं आहे. किलोमीटर जास्त नाही झाले, 450च्या आसपास झाले आहेत. पण आज पण 12 तास राईड झाली आहे, त्यामुळे खूप दमायला झालं आहे. आणि हा स्पिती राईडचा सेकंड लास्ट डे आहे. उद्या लास्ट डे होईल या पूर्ण सिरीजचा. तर सगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. मित्रांनो, जीव खूप वरखाली होतोय. बाईक ठेवून जातो इकडे. यांच्याकडे अशीच पॅकिंग पण नाही केली आहे, पण ठीक आहे, होऊन जाईल. त्यांचं काम बघितलं आहे मी. थोडं ट्रस्ट करू शकतो. ऑप्शन पण नाही आहे. चला, असं